ठाणे काळाची उठविली. तिथं ठाणच राहत नाही त्या काळाचं बरं का माय बापा. ठिकाणा बी राहत नाही ना ठाव बी राहत नाही. पण कुठं जिथं संताच्या पूजेचं, संत पूजाचे महिमान वर्णनच करता येत नाही. इतकं म्हणजे महात्म्य आहे असं तुकोबाराया सांगतात. आणि मारुती महाराज तर आयुष्यभर सांगायचे महाराज. इतकी साधू संताचं कार्य चांगल्या प्रतीचं असतं. आपल्याकडं तर आहेच आहे, पण उत्तर विभागामध्ये बी संताचं महिमान आहे मायबापानं. तुम्ही म्हणसाल इथंच आहे, परदेशात सुद्धा साधू संताचं महात्म्य आहे. आणि त्यांचे विचार आणि आचार ज्याने जोपासून जगामध्ये क्रमण करतात ना, ते यशस्वीच होतात. बऱ्याच काळापूर्वी जपान हा देश एक ज्ञानाच्या बाबतीत महान आणि त्याचं योगदान बी योग्य होतं. पण काय पैशाच्या जोरावर काय देश असे होते की ज्ञान खरेदी करायचे. आता जसं बाजार ज्ञानाचा भरलेला आहे त्या पद्धतीत. पण तिथं महात्म्य होते जपानमध्ये. मग अमेरिकेच्या कारभार्यानं जपानला फोन केला, जपानच्या काम करणाऱ्या माणसाला, कारभार्याला, की बाबा आम्ही तुमचं शिष्य होऊ. लगेच सांगितलं नाही, हुरळून जाऊन. एखाद्यानं मोठ्यानं अवतान दिलं तर लगेचच हातपाय देऊनच निघतंय. पण ती कोणचं निघतंय? ज्याच्यावर साधू संतांचे विचार नाहीत आणि ज्याच्याकडे आचार नाहीत, ती लगेच निघतं. मोठ्यानं बोललेलं म्हणलं की निघा. राहिलं सगळंच. ही लेकरं जर एक दोन कुठं चाल नाही, जरा आलो जाऊन, तसं नाही. ते जपानच्या अध्यक्षाने काय हरकत नाही, मी आमच्या संतांना विचारतो. तिकडे शेंट म्हणतात, म्हणजे संत शेंट असं अशी एक पद्धत असते. आपण संत म्हणतात, तिकडे शेंट म्हणजे शेंट हे तर जसं सुगंध येतो ना, कुठे बी टाका, देवापाशी पायावर टाका, सुगंध. गळ्यात अडकावा, सुगंध. मेलेल्याच्या गळ्यात घाला, त्याचं काम ती केल्याशिवाय सोडत नाही. सेंट, सुगंध. तसं म्हणले आमचे सेंट म्हणजे आमचे संत आहेत ना, मी त्यांना विचारतो आणि मग मी तुम्हाला शिष्य करून घ्यायचं का न घ्यायचं मी सांगतो, काय हरकत नाही. मग काय महाराज लगेच भेटतेत होय. राजा जरी असला तर तो त्या नात्यानंच गुरुकडे गेला पाहिजे, त्या नात्यानंच संताकडे गेला पाहिजे. शिवाजी महाराज सुद्धा तुकोबारायाकडे तसंच जायचे. निरूप देऊन नाही, हो राजाधिराज महाराज आ रे, काही नाही. कीर्तन चालू आहे, इकडे तिकडे बघून भस्कन जाऊन इथे येऊन बसायचे तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये. आणि मग त्यांच्यावर तर इतकी वक्रदृष्टी होती. पण आलिया आघात, त्याच्याकडं काम घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबाची. सगळं त्याच्यावर टाकून द्यायचं आणि मग शिवाजी राजाने तिथं जायचं. तसा हा जपानचा राजा म्हणा, अध्यक्ष म्हणा, मुखिया म्हणा, काही तर म्हणा, गेला. तिथली जी पद्धत असेल ती आपलं दर्शन घेतलं. बोल बेटा, राजा आला म्हणून आवाजावं नव्हतं. हो, जिथं आवाजावं येतं ना, प्रेम दूर जातं तिथं. आणि जी एकिरीत बोलतं ना, लेकीला माय बोलताना यावं म्हणत नाही, अगं सुनला मोप आहे. आणि सुन तर काय गेले त्या आई म्हणायचं वरून. पण आईची कवाबाई करून टाकतेल्या, काय सांगता येत. ही
बोल बेटा क्या बात है, बहुत शीतल दिख रहे हैं, क्या बात है, लय नर्वस दिसलायस, का झाले बाबा? ओ जे अमेरिकेच्या माणसानं फोन केलं तर शिष्य करावं म्हणून, आणि अमेरिकेतली संस्कृती कशी होती अमेरिकेची संस्कृती अशी महाराज की एक म्हणजे डे मदर म्हणते ती, तिकडली पद्धत एक असते, अशी एक खोली असते, ती दरवाजा, तिथं बसते ती दिवसाची माय, सख्या माईनं ती लेकरू आणायचं, कारमध्ये आणायचं, ती बी गाड्यात घालून, कारमध्ये बी एक बारकुसा गाडा, त्या कारमधून तिथून काढायचं, लुटीत लुटीत ह्या दाराला आणायचं आणि हित द्यायचं सोडून, हिकल्या भेताळाला एक लेकरू, हिकल्या भेताळाला एक लेकरू, हिकल्या भेताळाला, असे 3 लेकराची एक माय, दिवसा म्हणजे 6 तास 4 तास जी काही पद्धत असेल ती डे मदर, त्या डे मदरनं सांभाळलेले हे अमेरिकेचे जास्ती म्हणजे अति शहाणे किंवा अति पैसेवाले समजा, आणि मग त्या बाईनं शिकल्या असलेल्यानं किती बाऱ्या शी केलं, किती बाऱ्या सू केलं, किती बाऱ्या खाल्लं, ही इकडल्या बोर्डावर लिहायचं आणि तिच्या पॅडवर लिहायचं, ही इकडे त्याचं लिहायचं, खाईनं गेलं कसं बी. आता सख्खी माय जेवढं लेकरासाठी आतुरतेनं काम करेल तेवढं ही दिवसा पैसे देऊन ठेवलेली माय काय करणार आहे? कशाचं दूध? तुकोबारायानंतर आपणाला सांगितले, कोणी केली बाळा, दूध बाळासाठी आहे, दूध सौंदर्यासाठी नाही. पण ती डे मदर कशाचं दूध का आहे? ती दूध पाजवणार म्हणजे या डुकराच्या जनुकामधून तयार केलेल्या गाईचं दूध ह्या लेकरावाला पाजवणार. मग ती लेकरं कसले होणार ह्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि त्याच्यापैकी हा तयार झालेला अमेरिकेचा अध्यक्ष त्यावेळेसचा. आणि सांगितलं वृत्तांत, बाबा असं असं त्या म्हणजे विचार आचार काही नसतो ह्या लोकांकडं. मग ती 4-5 वाजता तिची माय सख्खी यायची, ती बी गाड्यात टाकायचं, लेकरू घेऊन जायचं, अंगाला स्पर्श नाही. ज्या बाळाला आईचा स्पर्श नाही ती बाळ बाळ राहत नाही, ती बाळ राहत नाही. त्याच्या जीवनाचा तर बोजबारा होतोच होतो, त्याच्या परिसराचा, त्याच्या देशाचा सुद्धा होऊ शकतो त्याच्या हातून. आणि त्याच्यापैकीच ती होतं दिवसा सांभाळलेल्या आईनं डे मदरकड राहिलेलं. आणि जपानचा जो होता तो साधू संतांच्या सानिध्यातला होता. आणि सांगितलं, बाबा असं असं मला गुरु करून घ्यायचं म्हणतो आपल्या देशाला, आणि त्याच्या मोबदल्यामधले काय दानदक्षिणा देतो म्हणतो. मत करना, एक बार शिवजी फंस गए. असल्या लबाड गोष्टीला येऊन भक्तीचं म्हणजे लबाड रूप दाखवून भस्मासुरानं फसवलं म्हणले महादेवाला. बाकीच्याच जाऊ दे, हो असं झालं, मला भक्ती करायची आहे, मला विभूती आणून द्यायची आहे, मला ही होईना गेले, माझी भक्ती होईना गेले. असंच अगदी जसं ह्या डे मदरच्या मुलानं तुझ्याकडे मागणी केलेली आहे तसाच भस्मासुरानं शिवजीकडे मागणी केलेली होती ज्ञानाची. आणि शिवजीनं हे ज्ञान त्यावेळेस दिलं गेलं आणि धोका खाल्ले. त्या ज्ञानाचा वापर खरा आहे का खोटा आहे म्हणून त्याच्याकडेच प्रयोग करायला चालू केलं. तेव्हापासून ही पद्धत पडली आहे. गुरुची विद्या गुरुला फळली म्हणायची एक पद्धत निघालेली आहे. म्हणजे ही धोका झाल्यावर बरं का, धोक्याच्या अगोदर ही नव्हती म्हण. मत देना उसको ज्ञान, वो दगेखोर है, दगा किसी का सगा नहीं होता है. बाबा परिणाम सांगितला. त्यांनी जर आपण ज्ञान नाही दिलं तर असं पण म्हणलं, मला जर शिष्य नाही करून घेतलं
बेचिराग करून टाकीन जपान. कोई बात नहीं, जिसको राके साईया मार सके ना कोई, बालन बाका कर सके जग. जग जरी, अरे कुठलाही एक आणलायच म्हणले, जग जरी वैरी झाला तर तुझ्या जपानला काही करू शकत नाही. परिणामाचा पुन्हा विचार करू, पण जर तू ही ज्ञान जर दिला तर जगाचं वाटोळ करून टाकेल. एक जपान होऊ दे, जपानाचं एका वाटोळ होऊ दे, काय हरकत नाही, पण जगाचं वाटोळ होईल जर तू ही ज्ञान दिलास तर. जगाचा विचार कर, जपानचा करू नको. जा, व्हायचा तो परिणाम होऊन लगेच फोन लावला, सॉरी माझ्या संताची आज्ञा नाही, मी तुम्हाला ज्ञान देऊ शकत नाही, मला माफ करा, मी बॉम्ब टाकतोय. कोई बात नाही. 180 लोक मारले 2 बॉम्ब टाकून, पण डळमळला नाही तो अध्यक्ष. सगळ्या जगानं थुकलं, पण आज भी जपानच्याच नावानं शांती दिन साजरा केला जातो. कशामुळं? तो संताच्या विचारात राहिल्यामुळं. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्ती वर्णू, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन्म. ही जर ज्ञान त्याच्याकडे गेलं असतं तर जगाचं वाटोळ झालं असतं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच पद्धतीनं आज जगात जर हा दिन कुणाचा पाळला जातो, अमेरिकेचा नाही, जपानचा पाळला जातो, जगात पाळला जातो शांती दिन म्हणून. ज्या दिवशी बॉम्ब टाकले, अणुबॉम्ब टाकले ना, तो दिवस आज जगात पाळला जातो. कोण श्रेष्ठ झालं बाबा? जो संताच्या ऐकला तो श्रेष्ठ झाला. म्हणून संताचं सानिध्य असावं, म्हणून संताच्या संगतीत असावं. संताचे संगती मनोमार्गवती, संताचे संगती मनोमार्गवती, संताचे संगती मनोमार्गवती, संताचे संगती मनोमार्गवती. आकळावा श्रीपती ने पंथे, आकळावा श्रीपती ने पंथे, आकळावा श्रीपती ने पंथे. संताचे संगती मनोमार्गवती, आकळावा श्रीपती ने पंथे, आकळावा श्रीपती. संताचे संगती मनोमार्गवती, आकळावा श्रीपती ने पंथे, आकळावा श्रीपती. संताचे संगती. साधू संताच्या सानिध्यात आल्यावर देव आपला करून घ्यायला काही वेळ लागत नाही. आणि संत असं नाहीत पोटात एक खोटात एक. एखादं लेकरू जवळ आलं तर त्याला त्याच्यासारखं बनवून सोडतात. आणि ते बघा दुसरे जादूगार हे जलंबर त्यानं झाडून काढू द्या की त्याच्यापाशी कधीच शिकवत नाही त्याला. हो, खोडेल असल्याला, खोडेल असल्याला कोणचाच म्हणजे मास्तर कधीच लेकरावाला जवळ फिरकू देत नाही. आणि आपले आपले लेकरं शाने करायला जाते आणि तीच लेकरं पुन्हा त्याला चक्कर घालते. ते मग ही ओरिजिनल परिस्थिती आहे, आमच्या डोळ्यानं पाहिलेला आहे. अनुभव आली अंगात. ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. अनुभव आले अंगात या जगा देतसे, ते या जगा देतसे, ते या जगा देत. अनुभव आले अंगात या जगा देतसे, ते या जगा देतसे. जगा देतसे.
अनुभवाली अंगा ते या जगात. आता आम्ही पाहिलेलं आहे ते आम्ही बघतो ऐकतो सगळं लक्षात येतं. आता आम्ही काय जातीवंत महाराज नाही, पण आपलं चलते की नाम गाडी. मेले मी आखेला आखिले मी मेले. माझ्या संग कोण सत्संगतवाला नसतं, काही नसतं. असेल त्याच्यावर चलतं आमचं. आपलं का चलतं तर त्यांच्यावरच आपलं चलतं म्हणून चलतं. मी आपलं ह्या सिस्टीमचा माणूस आहे. बांधकाम हे कसं करावं काय नाही. कुठं बी गेलं की वरी बघू लागल्यावर ह्याला वरी बघायची सवय आहे काय की वाटतं, तसं नाही. मी बघत असतो की हिच्यात काय चूक झाली आहे का, किती चांगल्या क्वालिटीचा आहे. ही ज्याच्या त्याच्या सवयी असतात. हो सवय. पडले वळण इंद्रिया सकळा, पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही. आता मी बघतो त्यांना जर एखादं लाकूड दिसलं तर ती त्याच्याकडेच बघणार. हो त्या तुम्हाला वाटेल की त्या लाकडातून कीर्तन येऊ लागले काय की लाकडातून कीर्तन नाही, सवय आहे. संत महात्म्याची एक तशीच सवय आहे की त्याला आपल्यासारखं बनवायची. कसलंही असो तो, कुणीही असो. हो आपण सारिखे करीती काळ, आपण सारिखे करीती काळ, आपण तारीखे करीती काळ, आपण तारीखे करीती काळ, आपण सारिखे करीती काळ, आपण सारिखे करीती काळ, आपण तारीखे करीती काळ, आपण तारीखे करीती काळ, नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया लागे, आपण सारिखे करीती काळ, आपण सारिखे करीती काळ, आपण सारिखे करीती काळ. नाही काळ वेळ दया लागी, नाही काळ वेळ दया लागी, आपण तारीखे करीती काळ, आपण तारीखे करीती काळ, आपण सारिखे करीती काळ, नाही काळ वेळ दया लागी, नाही काळ वेळ दया लागे ना, नाही काळ वेळ दया लागे, आपण तारीखे करीती काळ, नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया लागे, नाही काळ वेळ दया लागे. वा. कीर्तनाची आवश्यकताच नाही. ही सगळं कीर्तनच आहे. असो. धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी. म्हणजे माणसावालाच बरं वाटतं असं ना, मग त्याला बी बरं वाटतं बरं का बाबा. हा ही असे लेकरं ही काय वा कुळ पावन. धन्य माता पिता तयाची ही तुकोबार आहे सांगतात, आम्ही नाही बाबा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे दे. माणसाला तर बरं वाटतंच,
त्यांच्याकडूनच जगाचं कल्याण होतं मायबापाला. पण कुठून होतं? संतापासूनच होतं. ते संतच असतात. आणि संत असं नाही आपण महाराज मोठ्याने होऊन आपण जसे आहोत तसं. हो, आता 4 दिवस जर ह्यांच्याकडे काम केलं एखादं पोरग तर ती बरोबर ती बनणार. त्या कामाचा व्यापारी परफेक्ट बनवून सोडणार, आयुष्यात फेल जाणार नाही. आता ह्या बोटातून तयार झालेलं ना, जगात जाऊ द्या, कुण्या बोटावर शिकलेलं बेटावर जाऊ द्या, पण काम चांगलं. ही सवय असते संतांची. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही, त्याला वेळ नाही, सालभर नाही. नाहीतर आता शिक्षणाच्या प्रणालीमध्ये जे आयुष्य अर्ध त्याच्यातच जातं. ती इतकं शहाणं होतं की त्यानं का करू लागले हे त्यालाच पुन्हा कळलं. लई पितर होते. मला गाठी पडते त्या, पण आम्ही ओळखत आहोत ही लई शहाणा आहे गड्या. मग कसं काय मी म्हणलेलं हा बरोबर. तुमच्या विचाराला जोडच नाही, आणि मग आचाराला तर जोडच नाही. आपण असं म्हणतो आणि आपलं धक्का देऊन इकडून चालते. काय तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की त्यांना इथं तसं नाही, लगेचच. मला एक अभंग येत नाही पोरवानो, खरं सांगतो. पण संत मारुती महाराजांनी ज्यावेळेस स्वर्गवास झाला, स्वर्गवास व्हायच्या अगोदरपर्यंतची माझी गॅरंटी नाही. मी मुस्लिम समाजामध्ये 10 वर्ष राहिलो, इथंच त्यांच्याच घरी राहिलो. हजगुडे साहेबाचे वडील, डॉक्टर हजगुडे साहेबाचे वडील आणि मी, हजगुडे साहेबाचे वडील सुपरवायझर होते आणि मी त्यांच्या जोडीला होतो. म्हणजे असं काही इतिहास नाही माझा पवित्रपणाचा. आता मुस्लिम समाजात राहिलो म्हणल्यावर सांगायची आवश्यकता नाही. पण मारुती महाराजाच्या वंशात असल्यामुळं अफरातफर केलं नाही एवढंच. कारभार माझ्या हातात होता सगळा. मालकाला लिहिता वाचता येत नव्हतं, पण कंपनी होती त्यांची चांगली, पण कधी अफरातफर केलं नाही एवढं सांगू शकतो. पण महाराज ज्यावेळेस स्वर्गवास झाले आणि स्वर्गवास व्हायच्या टायमाच्या जी व्यवस्था आणि त्यांच्या अवस्था होत्या, एक संत महात्मे बी असतात, आपण कुणाची निंदा करू नये, पण ती पण मारुती महाराज तसे नव्हते. ते मला कवा कळालं, शेवटच्या टप्प्यात कळालं. ज्यावेळेस स्वर्गवास व्हायला चालू झाला तेव्हा मारुती महाराज असं इशारा करायचे सगळे, पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. त्यांच्या बरोबर ज्याने ज्याने घोष करत होते त्यांचा बेडा पार. हो, पण महाराज पुन्हा देवानं म्हणला, लय जणाचा उद्धार करू लागलो बाबा, ही आता का करावं, तिथं जागे एकतर नाही, त्या अडचणी सगळ्या, आणि भरती दुसरीच होऊ लागली. आपण चांगल्या माणसासाठी रागा राखून ठेवला, जसं ही देवळाची राखून ठेवली. खरोखरच ज्याने हे निवेदन केलंय ना जाग्याचं, ह्या देवासाठी निश्चितच देव त्यांना जागा दिल्याशिवाय राहणार नाही चांगल्या ठिकाणी. या परिसरामध्ये, या परिसराला पवित्र करायचं कारण त्या ज्यांनी ही सुचलं, ज्यांनी दिलं त्यांचं धन्यच. देव म्हणला ही सगळेच घेऊन चाललं बाबा, आता ही कसं करावं म्हणून वाचा अगोदर ताब्यात घेतली देवाने. वाचा गेली तर काय झालं, इंद्रियात जोपर्यंत हाय चलन ना तोपर्यंत आज सोडत नाहीत संत महाराज. हो, पुन्हा नुसत्या हातानं चालू केले. ह्याने इशारा केले मारुती महाराजांनी की पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पण काय येडे असते ते, अरे महाराज वरी हात करू लागले ते, कोण 50ची नोट ठेवू, कोण 100ची ठेवू, कोण 5 ठेवू, कोण 10 ठेवू. त्याने म्हणले आता मला
ह्याची आवश्यकता नाही. पहिलं मी घेत होतो. कशाला? माझ्या वारकऱ्याला पंढरपूरमध्ये गेल्यावर काही का होईना खाऊ पिऊ घालण्यासाठी, ह्याच्यासाठी, चहा पाण्यासाठी मला द्यायचं, लोकांनी द्यायचं आणि ह्याने इकडं देऊन टाकायचं बरं का बाबा. ही मारुती महाराजाची परंपरा आहे बाबा. तुम्हाला वाटेल मग ही व्यवहारातून आलेला ही चाबरपणाचा परमार्थ करत असेल. नाही बाबा, चाबरपणाचा परमार्थ जरा सुद्धा नाही. जसं मारुती महाराजांनी केले ना, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी दयानिधी ते संत. ज्या मारुती महाराजांनी मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण सुद्धा परमार्थ करण्यासाठी प्रयत्न करतोय. हो, नाहीतर एवढ्या मोठ्या संस्थांच्या महाराजाचं काय सांगावं, म्हणजे रूप बदल असतं बाबा. हां, पण माझं तसं बदल नाही. माझी जमीन विकायला काढलं, ही माझा म्हणजे परमार्थाचा परिचय. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, 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 पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, घेत आम्ही बंधू चरण रज उठावळे, बंधू चरण रज उठावळे, बंधू चरण रज उठावळे. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, बंधू चरण रज उष्टावळी, बंधू चरण रज उष्टावळी, बंधू चरण रज उष्टावळी. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, 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 मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, घेत आम्ही बंधू चरण रज उठावळी, बंधू चरण रज उठावळी, बंधू चरण रज उठावळी. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, बंधू चरण रज उष्टावळी, बंधू चरण रज उष्टावळी, बंधू चरण रज उष्टावळी. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही. आपण माग काढीत चाललोय. मारुती महाराजांनी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा आपण माग काढीत काढीत प्रवास करतो. मारुती महाराजांनी मग पैसे हातात घालल्यावर म्हणले ह्याची मला आवश्यकता नाही, आता तिथं लागत नाही, तिथं जी लागत नाही ती माझ्या हातात घाललेली आहेत म्हणल्यावर त्याग त्याग
काय आहे मारुती महाराजाकडून शिकावं. तापाला ठेवलेलं झगरं होतं बाबानं. नजर चुकवली मारुती महाराजाने आणि त्या तापाला ठेवलेल्या झगऱ्यात ही पूर्णच्या पूर्ण हात ठेवला. बाळ्या निघाल्या हाताच्या. असं सगळं हाडकापर्यंत हात गेला आणि मग चालू केले पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. ह्याला लागतंय म्हणून मग लोक पैसे हातात ठेवायचं बंद केले. आणि एक मिलिटरी मॅन पाकिस्तानच्या बाउंड्रीवर सैन्यामध्ये लढाई करत असताना गोळीबार झाला आणि जिवंत राहिला. आणि तिथं आता मी संपलं म्हणलं, आता बाकीचे सगळे मिळाले देवाच्या रूपामध्ये, आता मी एकटा राहिला. आता गेलो पण मारुती महाराज मला वाचवा. महाराजांनी लगेच बुद्धी घातली. ती मेलेल्याची बेंदाडी काढ, लाव गळ्याला, इकडं तिकडं पड, मानवर पड पालत. बुद्धी सुचली, लगेच बेंदाडी लावली आणि शरीरातले कुणाचं ढेढाळ कुणाचं काय, आणि तो जिवंत राहिला. आणि त्यावेळेस म्हणला त्या भक्तानं बलसूरच्या की महाराजाला आपण आपलं सोनं केलंय, आपल्या गुरुनं त्यांना सोनं अर्पण करावं. म्हणजे कसं घटना कशी घडते, मी महाराज कुठल्या रूपात आलो आणि ती अंगठी घेऊन आलं महाराजाला घालायला. मारुती महाराजांना बघताय तर बोटात घालताच येत नाही. मग आता अरे म्हणले त्यांचं ती एक नातू एक आहे, ती येईन करून उभारलेलं आहे, त्याच्याकडं नका म्हणले. महाराजाच्या ऐकडनं महेश महाराज त्याने म्हणले का करायचं आहे बाबा, माझ्या गुरुची इच्छा मी पूर्ण करू शकले नाही, त्यांना मागणीला जायचं होतं, मला का करायचं आहे ते तिकडंच बघा. महेश लहान 10 महिन्याचा, त्याच्या हातात घालावं तर दुसरे घेते ते. मग त्या गावच्या कमिटीच्या लोकांनी म्हणले त्या माणसाकडे जाऊ. मग माझ्याकडे आले, हे अरे बाबा असं असं ते ही ह्याच्या मनात ही मिलिटरीमध्ये मरता मरता वाचून आलेला आहे, सोनं अर्पण करायचं आहे, महाराज स्वर्गवास झाल्यावर सगळंच होऊन ह्याची इच्छा पूर्ण राहील. बरं काय हरकत नाही, कोई बात नाही. तेवढंच महाराजाला घालायची अंगठी मला घातली आणि माझ्यात परिवर्तन झालं. कसं झालं बाबा, त्याच क्षणाला म्हणलो ज्याच्यासाठी आल्या ना त्याला अर्पण करायची. एवढाच निस्वार्थ. ती बी रोकीचा नव्हा, उदारीचा, दुसरीकून आलं आणि दुसऱ्याला द्यायचं आहे, आपलं काही नाही. व्यवहारामध्ये मी नंबर 1 टॉपचा होतो. इथं जे नामवंत हॉस्पिटलवाले हाजगुडे म्हणून आहेत ना, त्यांचे वडील आणि मी एका ठिकाणी होतो. पण इथं व्यवहार बघितला नाही. मारुती महाराजांनी त्याग केला पैशाचा म्हणून ती माझ्याकडं आलं. आणि मी दुसऱ्या दिवशी मारुती महाराजाला ज्यावेळेस मुखात सोनं घालायचं होतं ती अंगठी तशाला तरी एक होतं माझ्या संगतीला सारखं परमार्थात राहिलेलं. म्हणजे मी म्हणलो ना, आपल्याला शिकवायचं, दुसऱ्याला शिकवायचं नाही. त्याला म्हणलो असं असं मला वाटलं, हे येड्या म्हणला, तुला काय कळते का नाही, ते कशाला घालायचं असतं रे म्हणला, उगे एखादा मणी घालायचं असतं. तुकोबारायनं आपणाला सांगितलेलं नाही. हां, मनाचं करावं, जनाचं ऐकावं फक्त आणि मनाचं करावं. लगेचच मुखात समर्पण करता करता माऊली महाराज पिंपरीकर त्याच टायमाला, इतिहास नाही परिस्थिती तशी निर्माण झाली, तीच अंगठी असं काढून मुखात घालायचा माऊलीने हात लावला आणि मारुती महाराजांच्या मुखात घातली त्या दिवशी. म्हणजे ज्याचं होतं त्याला निस्वार्थानं परत केलो. लगेचच आपणा सारिखे नाही काळ वेळ ते लागे. त्यांना विश्वास आला की हा काही ना काही करू शकल. आणि कसल्याही प्रकारचा अभंग पाठ नाही. तुम्हीच विचार करा, 10 वर्षे मुस्लिम समाजात जो माणूस राहतो तो ह्या परमार्थामध्ये राहू शकेल का? पण काही नाही महाराज, कसलंही असो त्याला सोनं बनवून सोडायचं काम. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना,
समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना तुका म्हणे आले समर्थाचे मना तरी होय रंक त्याचा तरी होय राणा रंक त्याचा गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी तरी होय राणा रंग त्याचा तरी होय राणा रंग त्याचा गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी काही गुण दोष याचे न विचारी काही तुका म्हणे आले समर्थाचे मना समर्थाचे मना 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 जरी होय राणा रंग त्याचा जरी होय राणा रंग त्याचा रंग त्याचा गुण दोष याचे न विचारी काही न विचारी काही गुण दोष याचे न विचारी काही न विचारी काही जरी होय राणा रंग जरी होय राणा रंग त्याचा गुण दोष न विचारी काही न विचारी काही गुण दोष न विचारी काही न विचारी काही तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंग त्याचा. एकदा जर महात्म्याच्या मनात आल्यावर कशाचं काय बाबांनो. लगेचच मारुती महाराजांनी नुसती अंगठी परत दिली नाही, जगाच्या कल्याणासाठी प्रसाद दिला महाराज. अग्नीच्या साक्षीनं 5 टन समिधा होती, त्याच 5 टन समिधेमधून माळाने अंगठी परत दुसऱ्या दिवशी. हे काय आहे? हे प्रसाद आहे. एवढ्या खरेपणाचा प्रसाद आहे. मग जलंबर जर खरं राहिल्यावर किती बरं होईल ही डोक्यात यायला चालू झालं. तुम्ही म्हणचाल मग महाराज तुम्ही मुस्लिम समाजात राहिलो आणि तो परिवार अनेक बी महाराज म्हणजे त्याच पद्धतीनं प्रेम करतो. त्या परिवारातल्या एका सदस्याचं महिनाभर रोग होता. त्यांच्या मालकिनीला 100 काजी येऊन ती पठण करत होते, जीव जात नव्हता. महेश महाराजाच्या आईला बोलवण्यात आलं. आपल्या हिंदू पद्धतीची विधी केल्या केल्या 1 तासात स्वर्गवास. ही घडलेल्या घटना आहेत, ही इथल्या लातूरच्याच आहेत. ही काय आहे? त्यांची बी एवढी श्रद्धा होती. महेश महाराजाला महाराजांच्या आईला मुलगी म्हणायची. आपण त्याच पद्धतीनं तिथंही काम केलो आणि ह्या समाजात येऊन बी आता त्याच पद्धतीनं काम, जसं तिथं खरेपणानं काम केलं व्यवहारात,
परमार्थातलं बी खरेपणाने हे काम चालू केले की श्राद्धीवर देशासाठी शरीर समर्पित केलेल्या माणसाची वस्तू योग्य ठिकाणी त्यांना स्वाधीन करायचं काम इमानदारीनं केलं म्हणून या ठिकाणी आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तैला. ही कुठं करतात? फक्त संतच करतात म्हणून संश्रेष्ठ आहेत मायबापानं. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्तिवान. बोला. संत माया बाप कृपावंत तुम्ही 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 संत माया बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिमान कायम्या पतित कीर्तिमान अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण कायम्या कीर्तिवानो कायम्या पतित कीर्तिवानो कायम्या पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा हरी हरी धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिमान कायम्या पतित कीर्तिमान कायम्या पतित कीर्तिमान अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण कायम्या पतित कीर्तिवानो कायम्या पतित कीर्तिवानो कायम्या पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया
जन्मादोषी उतराया जन्मादोषी अवतार तुम्हा पाया विनवितो तुम्हाला हाताने टाळ्या वाजवा, म्हणजे ही आपला धोंड्याचा महिना आपणाला धोंड्यासारखा झड जाणार नाही, फुलासारखं जाईल. लागून या पाया विनवितो तुम्हाला हातानं सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि मुखानं नाम बोला बेडा पार. जन जन टाळ्या वाजवी. त्याच्या मागली बल्ला टळल्याशिवाय राहणार नाही, ह्याच्यापेक्षा जास्त सांगणार नाही. विठोबा टाळ वाजवणाऱ्याच्या वरी महाराज ओवाळून टाकावा, दिष्ट लागू नये म्हणून, बाकी काय नाही. असो प्रेमे छंदे नाचे डोले हरपला देह भाव, कीर्तन चांग होय अंग हरिरू. तुम्ही मग चल महाराजाच तेवढ्याच काय, गात्या ऐकत्या समानाची घडे. गाणाऱ्याला बी ते ह्या कीर्तनाची एक सिस्टीम आहे माय बापानो, की सगळ्याला सारखं, फिकरवाल्याला बी तेवढंच, वाजवणाऱ्याला तेवढंच. ही लहान लेकरू आहे म्हणून ह्याला कमी नाही, समानता आहे म्हणून ही सगळे मिळून करते ते बाबा कीर्तन. कीर्तन चांग होय अंग. ह्या परिसरात जने जने ऐकलंय, झोपीत असणाऱ्याचं बी होय अंग हरिरू. ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी, ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी.
ब्रह्मभूत काया होत ते कीर्तनी भाग्यतरी ऋणी देव ऐसा ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी 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 भाग्यतरे ऋणी देव ऐसा ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी 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 देवातच मिसळून जायचं कीर्तन केलं सरळ सरळ सांगायचं म्हणजे मग ही कुठं होते बाबानं ही फक्त संतात होते म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कारणा पतीत कीर्तीवर त्यांचं कामच आहे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन मग वाढवावया सुख कशानं वाढते बाबा भक्ती भाव धर्म ज्याच्या त्याच्या कुळानं वागा ही शिकवायचं काम संत करतात कुळाचारी नाम विठोबाचे पुरुषानं पुरुषाच्या पद्धतीनं राहावा स्त्रियानं स्त्रियाच्या पद्धतीनं राहावा असं तुकोबारायाने सांगितले नाहीत आपलीच गड्यावाची बाजू मांडली नाहीत ज्याच्या त्याच्या पद्धतीनं राहावा हो एका पुरुषात दोघी नारी पापवशी त्याची तुकोबारायाने सांगितलेलं आहे हो एका माणसानं एकच बायको करा म्हणून सांगितलं स्त्रियाला बी सांगितलेलं तुका म्हणे पतिव्रता तिनं म्हणेल ती झाल्याशिवाय राहत नाही आणि हे येड्या उठते त्या मग एकादशीला आता लय भारी महाराज समजून माझ्याकडे येते त्या बरं का तुम्हाला सांगतो आता मी का मलाच माहित आहे बाबा पण मारुती महाराजाचा पायिकाव एवढं मात्र निश्चित आहे आणि इमानदारीचा पायिकाव महाराज महाराज काय गमाय आमच्यात होऊनच येईना बघा आमच्या मालकानं सोनं नेलं की माती करूनच येते बर 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 आणि काय बी केलं तर ह्यांना काही जमतच नाही आमच्या घरात गुणच येत नाही अगं येडे लांब जायची काय गरज आहे आपल्या मालकाची बरं काय काय लय करते म्हणली म्या तर देव देव बघा महाराज कोणचा देव म्या म्हणजे कधी हलना केलं नाही कुण्या देवाची कोणची वारी चुकली नाही मंगळवार करते खंडोबाचं करते कोटंबा उचलते मालकालाही येळेवर जीव घालतो का वाट बघितलं तर येतच नाही ते म्हणून आमच्या मी जेवतो मग देव उपाशी आणि राहिल्याला मग राहिलं सायलं हे न खायचं असं नाही तुकोबारायानं सांगितलं तुका म्हणे पतिव्रता विचार करा बाबांनो जिनं मालकाची सेवा करते ना तिच्यासाठी आपण त्या पांडुरंगाकडे 2.5 दिवस लागते पाया पडायला त्याचे पाय धरायला आपल्याला 2.5 दिवस लागतात 24 तास 30 तास लागतात पाय धरायला ज्याचे जातो ना त्याला 30 तास लागतात पण ज्यांनी मालकाची सेवा करते त्याचीही पाय जाऊन धरतो बळणच काटा काढायच्या निमित्तानं ही कुठली ताकद आहे ही मालकाची सेवा करण्याची ताकद आहे तुम्हाला 30 तास लागतात पांडुरंगाचे पाय धरायला
पण ती पांडुरंग बळनं जाऊन रस्त्यात उभारून पाय हातात घेऊन काटाकाट पाय धरतो. म्हणजे पाय असं जाऊन धरायला त्याला लाज वाटते म्हणून दुसरं निमित्त करून करतो. ही कुठली ताकद आहे? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, म्हणून महिलाने महिलाच्या धर्मानं राहावं, पुरुषानं पुरुषाच्या धर्माने राहावं. नाहीतर दोन बायकाची हौस माझ्या गड्याला आणि दिवाळीच्या पाड्या दिवशीला आंघोळीची वड्याला असं होणे म्हणजे झालं. वाढवावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. तुका म्हणजे चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत अवतार तुम्हा धराया कारण. संत कसे? चंदन जाळलं बी वास, घासून लावलं तरी बी सुगंध, राख बी असली तरी सुगंध. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. साधू संताला तुम्ही पिडाला बी जावा, तुमचं कल्याणच करून सोडते. त्यांना पिडा करा तरी बी कल्याण, भक्ती करा तरी बी कल्याण. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत. तसे तुम्ही चंदनासारखे आहोत. तोडलं वास, जाळलं वास, घासलं वास. नग बाबा मला लय घासू लागले ते, नग मला चंदनपणा. जसं सोनं सोनेपणा सोडत नाही. आता बरेच सोनारहित आहेत ते. सोनं एकाला गेल्या गेल्या घ्या म्हणल्या म्हणल्या घेत नाही ते. त्याला गाशी किती दगडावर दिसणं गेलं तर 40 सरकवते ती. त्याच्यावर भागवत नाही ते. पुन्हा त्याच्यावर टाकणार, त्याच्यावर बी भागत नाही. त्यांचं आग्नीत टाकणार. 3 प्रक्रिया झाल्यावर मग म्हणणार का करायचं ह्याच विकायचं. हा पण सोनं म्हणत नाही. म्या बावन कशा हा मला घासू बी लागते, मला जाळ बी लागते आणि मला नग मला सोनेपणा कधीच म्हणत नाही. तसंच संत असतात. त्यांचा परिचय जसं सोनं त्याचा परिचय प्रक्रियातून येऊन करून देतो, तसं संत किती बी कुठल्याही परिस्थितीतून घेऊन जावा. कबीरदासाला तर मालकीन म्हणजे किराणा उदारीवर द्यावं लागला. आम्हाला शेत द्यावं लागलं लय किराणा उदारीवर, लय मोठी गोष्ट नाही. कबीरदासाला मालकीन द्यावं लागलं किराणा उदारीवर. ती परंपरा चालूच आहे. आपल्या नशिबाला आल्या आपणाला परीक्षेला बसविलेत म्हणायचं ना आपण चरेवेदी चरेवेदी चलत राहावा. त्यांच्याकडे कार्य आहे, आपणाला प्रक्रियाला बसविलेला आहे. पण आपलं संतत्व सोडत नाहीत. मग आपण तर कशाला सोडायचं? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. किती कोट रुपये घातल्यावर ही वैभव निर्माण होईल बाबा. बस आमचा बेडा पार झाला. ही वैभव जी उभारले ना तुम्ही लेकर, बस ही पैशातलं वैभव ना. ही साधू संतांच्या आशीर्वादातलं वैभव आहे बाबा नो. बस काही लागत नाही. महात्म्यावाला बघतात ती महात्म्य कुठं का चाललंय, कसं होऊ लागलंय, का नाही, कुठं परमार्थाचा व्यापार होऊ लागलाय, कुठं परमार्थ हे सगळं कळतं. हा तुम्ही म्हणू का असं नाही बरोबर ते. आणि त्या बाबाला तर निश्चितच कळतं बरं का बाबा. म्हणून आपण काय तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार देवा. झालेली सेवा आपल्या सगळ्याच्या कल्याणासाठी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. मी बोलत असताना माझ्याकडून संदर्भाच्या हिशोबानं जमलं जरी नसलं तर मी काय कीर्तन सिस्टीमचा माणूस नाही, कामधंदा करणारा माणूस आहे. कुठलं काम बी नीट वाकडं असलं तर सांगा, जरूर करत जाईल. पण हे काम जरा मला जमत नाही म्हणून माझ्या वतीनं महेश महाराजाला नेमलेला. आणि आता तुम्ही सगळे आहेत म्हणल्यावर विशेष मिटलं आपलं. तुम्हाला कामामध्ये मदत करण्यासाठी आहे. जसं प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये नळ होता त्याचाच मी वारस आहे बाबा. येडा वाकडा डुप्लिकेट आहे, पण कॉप्या करून पास झालेला आहे, पण कामं चांगले करतो. म्हणून
गुणवत्ता पुरस्कार 2005चा अमेरिकेनं मला दिलेला आहे बरं का बाबा, कामाचं सांग. आणि भाषणामध्ये सांगितलं माय डुप्लिकेट इंजिनियर म्हणल्यावर डिसोजा मॅडम उठल्या म्हणल्या नो डुप्लिकेट. काष्टे म्हणून गाव आहे बाजूला, त्यांचे पैसे होते अमेरिकेचे, तिथलं काम चालू होतं. ती त्या संचालिका तिथं आल्या होत्या आणि मला भाषण करायला, मला कुठलं येत आहे असल्या पूर्वाकून जरा इकडे तिकडे उगाळून 2-4 शब्द मध्ये मिसळून आपलं काही का होईना भाषण करायला उभारलो. त्याने बोलायच्या अगोदर तुम्ही बोला म्हणल्यावर माय डुप्लिकेट इंजिनियर हे माझं भाषण ऐकल्या कलेक्टरनी, सगळ्यांनी बोलले. आणि ज्यावेळेस ते अमेरिकेच्या डिसोजाताई उठल्या, इंडिया वनली पान, इंडियामध्ये असल्या टोपी वनली पान टपक्या विश्वेश्वरया, चीफ इंजिनियर विश्वेश्वरया, 2 नंबर्स गिनेश्वर, नो डुप्लिकेट. तू म्हणून घेऊ नको डुप्लिकेट. त्याच्यानंतर क्वालिटीमध्ये चांगल्या पद्धतीचा काम करणारा दुसऱ्या नंबरला तूच आहे असल्या टोपीचा. म्हणजे असल्या रुमालाचा एक पहिले होऊन गेला विश्वेश्वरया म्हणून. आणि त्याच्यानंतर जर कोण असेल तू आहेच, नो डुप्लिकेट. म्हणजे खरं बी सांगितलं तर काम चांगलं करू लागल्यावर लोकाला खरं सांगितल्याला सुद्धा पटत नाही. का पटत नाही? त्या कामाकडे बघून पटत नाही. म्हणून चांगलं काम करा बाबा, निश्चितच यश तुमच्या पदरामध्ये आहे. झालेली सेवा परत एकदा आपल्या कल्याणासाठी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.